महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या शक्तिपीठांना जाणं, दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं, मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं, हे करोडो लोक, लाखो बिखो काय नाही, एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात. आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर, व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की ह्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ माझ्याकडे राहिलं, त्यामुळे म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या दर्शनाला आलो. गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला. त्यामुळे पहिला प्रवास हा अंबामातेच्या दर्शनाला झाल्यामुळे यावर्षी येणं स्वाभाविक होतं. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल काय मागितलं, तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतकरी, बरोबरीने महिलांमधलं एका अर्थाने छोटं रूप शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकूणच सगळे घटक व्यापाऱ्यांपासून कलाकारांपासून सुखाने राहावेत. त्यावेळेचा पाऊस थोडा चांगला झाला आहे, त्याने मध्येच थोडा फटका मारला अतिवृष्टीने, पण तरी चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत, कारण चांगले भाव मिळाले की त्या विचाराला काही लागत नाही. तर अशी प्रार्थना केली स्वाभाविकपणे. हे सगळं चालवण्यासाठी लोकशाहीमध्ये सरकार लागतं. तर 2 महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळावं, सरकार यावं. कारण 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता 2.5 वर्ष एकनाथजी मुख्यमंत्री असताना किती गतिमान सरकार असू शकतं हे लोकांनी पाहिल्यामुळे लोकांची जी इच्छा आहे की सरकार यावं, त्याला तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं. त्यामुळे तिथे अंबामातेची कृपा व्हावी म्हणून मी प्रार्थना केली. कोण मुख्यमंत्री व्हावं असं साकडं तुम्ही घातलेलं? महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. आमचे केंद्रामध्ये 3 जण प्रामुख्याने, अध्यक्ष जगतजी, आणि पंतप्रधान मोदीजी, आणि अमित भाई आणि त्यांची टीम समर्थ आहे. महायुतीतला मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवायचं. हर्षवर्धन पाटील तुतार आहेत. साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते. आम्हाला मात्र तो अनुभव नाही, कारण आम्ही जीना यहाँ मरना यहाँ, कुछ मिला तो भी नहीं मिला तो भी नहीं छोडेंगे. पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही, याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं. पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्रजींवर खूप प्रेम केलं. पण त्यामुळे नाही एखाद्या वेळेस आमदारकी, आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही. छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो. नेत्याची व्याख्या तीच जो नेतो, लीडरची व्याख्या तीच जो लीड करतो. आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आमच्या मनात कोणती कटुता नाही. दादा, मेळघाटची जागेवेळी आता बच्चू कडू यांच्या प्रहाराचे राजकुमार पटेल जे आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला, शिंदे सेनेत, त्यामुळे ती जागा तिकडे जाणार असं निश्चित मानलं जाते. काय सांगा? मी रात्रभर प्रवासात होतो. सकाळी जाग आल्यानंतर 2 वाजता नागपूरला झोपलो, तेव्हा कळली बातमी, तर त्याच्या आतलं डिटेल्स मला माहीत नाही. दादा, अजित पवार येणं शुभ शकून आहेत, आणखी रांगा लागतील येण्यासाठी मयुरात, असं संजय राऊतांनी म्हटलं. असं आहे की राजकारणातच नाही, जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असतं. 19ला ही स्थिती आमची होती, हा आला, तो आला, तो आला, तो आला, आमच्याकडे रांग होती. सरकार गेलं विश्वासघाताने. सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं असतं का सांगा मला. सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आले असते. कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे. त्यामुळे ते बदललं, आता तिकडे रांग लागली. काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली. पण कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटते? काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने? कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे. ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत की ज्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत. म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा पुढे.
144 होतं, मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही. आम्हाला 14ला कुठे 144 होता, 122च होतं. पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं. त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये. लाडक्या बहिणीचा 14 हप्ता देण्यासाठी